धन्यवाद दीपक बिराड सर. इथे नवीन सामना सुरू होत आहे. नवीन सामन्याची सुरुवात अत्यंत आकर्षकपणे करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे फलंदाज जगदीश भाग्यवंत याने आणि या पहिल्या चेंडूला त्याने लेट कटचा फटका ऑफर करत असताना धाडलेला आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तिरुपती बाईज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोहगर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टार्किंग एंडला बॅटर जगदीश भाग्यवंत, नॉन स्टार्किंग एंडला प्रकाशाला आपण अनुभवत आहात. ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. अंदाजे फटका ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस या सगळ्या अडचणी मैदानाच्या आतमध्ये येत असतात की ज्या आल्या होत्या इथे यावेळेस जगदीश भाग्यवंत या फलंदाजाच्या समोर. दूरवरचा चेंडू होता आणि खाली राहणारा होता, त्याला स्टॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू ड्राईव्हचा फटक्याकडे ऑफर करतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर चांगला फटका खेळतायत फलंदाज जगदीश. स्ट्राईक रोटेट होईल. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये काऊ कॉर्नरला योगेश तिकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू अडवला फेकी. एक धाव मिळाली दरम्यान आपण पाहिलेली आहे. या अगोदरचा सामना पहिल्या फेरीचा जिंकला होता तो म्हणजेच तिरुपती बॉयज खाटेकरने. काही फलंदाज त्यांचे अत्यंत चांगले खेळले होते. 9 फलंदाज आहेत ज्यामध्ये प्रेमचा आपण विचार करू. आणखी एक खेळाडू याने चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं, सनी. त्यामुळे या फलंदाजाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पंच इथे तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. टीव्ही अंपायर कडे बाउंड्री चेक करण्यासाठी सांगितलं जात आहे. पाहायचे नेमकं बाउंड्री लाईनवर काय झालेलं आहे. ज्यावेळेस अटेम्प्ट झाला त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा एखादा बॉडी पार्ट सीमारेषेला टच झालेला आहे की नाही हे पाहायचंय. सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात. एकदा चेंडू हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा सुटला होता, निसटला होता. चौकार. एक धाव अधिकची मिळेल. त्या अगोदर आपण म्हटलं होतं, बघितलं होतं की 3 धावा तिकडे पळून पूर्ण झाल्या होत्या फलंदाजांच्या आणि धावफलक याचमुळे पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 9 आणि 4 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालेला आपण बघू शकू. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत प्रकाश. महेश पुन्हा एकदा वळतील. फुलटॉस यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. मनगटी ताकद वापरली आणि फुलटॉसचा खरपूस समाचार घेत असताना त्याला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. ज्या फलंदाजाने फटका खेळला होता त्यापेक्षा अधिक आनंद जगदीश भाग्यवंतला झाला, ज्या पद्धतीने त्याने इशारे दिले होते डगआउटला. आणखी एक मोठा फटका, आणखी एकदा इथे मोठा तडाखा आणि आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एकदा सेलिब्रेशन डगआउटच्या दिशेने. आणखी एकदा षटकार. वन रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आक्रमकता प्रचंड दाखवली या षटकामध्ये फलंदाज प्रकाशने. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला
तितका प्रकाश टाकता आला नव्हता त्याच्या फलंदाजीमध्ये. त्याचमुळे इथे दुसऱ्यांदा मिळालेली संधी योग्य रीतीने वापरतायत इथे फलंदाज प्रकाश. एक षटक संपलं, धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत 21. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी गोलंदाज कल्पेश, मला असं वाटतं अमोल येत आहेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं, ज्यामध्ये फलंदाजी अत्यंत चांगली राहिली फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात तिरुपती बॉईज खाटेघरची. सामन्याचा रिदम लॉस करू नये, चला लगेचच सामना सुरू करा. जर्सीवर नाव आहे AB आणि जर्सी नंबर सुद्धा AB डिबिलियर्सचा, अर्थात 17. अमोल तयार आहेत. लोअर फुल टॉस, यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षकाच्या समोर लँड होईल आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं असं अपेक्षित असेल डगआउटला, अथवा फलंदाजाला की टप्पा घेताना चेंडू अधिक उंचीने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून जाईल. परंतु DK भोईर तिकडे उपस्थित होते, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे. धावफलक योग्य रीतीने पुढे चालवले. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आपण बघितला नाही. स्ट्रायकिंग एंडला बॅटर यावेळेस प्रकाश आहेत, गोलंदाज अमोल तयार. याही वेळेस फटका खेळले, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलाय. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली परंतु चेंडू अडवू शकले नाहीत. पुन्हा एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. प्रकाश याची फलंदाजी आता इथे व्यवस्थितरित्या सूर सापडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकार आतापर्यंत त्याने खेळलेले आहेत आणि या अगोदर त्याने खेळलेला हा चौकार. चांगली फलंदाजी आहे. आउटफील्डचा रोल या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत मोठा आहे, कारण चेंडू पडल्यानंतर रिॲक्शन मिळते. टणक आउटफील्ड असली की या पद्धतीने चेंडू अधिक बाउन्स होत असतो. खडेखडे पूल करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त गतीने यावेळेस बीट करतायत फलंदाजाला गोलंदाज अमोल. या अगोदरची जर गोलंदाजी त्यांची आपण पाहिली तर 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. या अगोदरच्या चेंडूवर एक दर्जेदार चौकार घेतला होता फलंदाज प्रकाशने. यावेळेस इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे, यष्टीरक्षक चकतोय, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. याच दरम्यान एक चोरटी धाव बाईकच्या रूपाने पूर्ण करत असताना 2 फलंदाज आपण बघत आहोत. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना, कोरावडेकर चषक 2024 स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आपण सगळेजण अनुभवत आहात. अत्यंत चांगलं गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि तोच ट्रेंड पुढे नेत असताना क्वालिटेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. स्विच केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, स्ट्रेट टू द फिल्डर अँड टेकन. यावेळेस इथे झेल टिपला आणि याचबरोबर फलंदाज जगदीश भाग्यवंत बाद. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. उजव्या हाताचे गोलंदाज आहेत, राईट आर्म ओव्हर दी विकेटने आले. त्याचबरोबर पंचांपासून फार दूरवरून गोलंदाजी करत होते. बॉक्सचा चांगला वापर केला. चेंडू अँगलिंग करत असताना त्याने थ्रो केला, डिलिव्हर केला आणि त्याचमुळे मग फलंदाजाला फॉलो करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज अमोल. रिव्हर्सचा फटका खेळले होते, कनेक्शन आलं होतं परंतु कन्व्हिन्सिंग कनेक्शन तिकडे नव्हतं. टायमिंग हुकलेलं होतं फलंदाजाचं, त्याचमुळे चेंडू फार काळ हवेमध्ये होता आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये जगलिंग करत असताना तो झेल तिकडे क्षेत्ररक्षकाच्या वतीने टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक गायकर. या अगोदरच्या सामन्यामध्ये दीपकने 2 चौकार दाखवले होते. पाहायचं इथे फलंदाजी दीपक गायकर यांची कशी असणार आहे. दीपक तयार असतील. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने चेंडू प्लेस करतायत. 3 टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषा भेदतोय आणि गेल्या मैदानाच्या आतमध्ये चेंडूला सीमारेषेपर्यंत धाडलेला आहे फलंदाज दीपकने. हा चौकार. धावफलक याचमुळे पुढे गेलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आले होते धावा 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 10. याचमुळे 31 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघू शकतो. 2 षटकांती 31 हा ट्रेंड जर सुरू झाला राहिला तर मला असं वाटतं 55 ते 60च्या दरम्यान धावफलक पोहोचू शकतं. ते म्हणजे तिरुपती बॉईज खाटेघर संघाचं. दोन्हीही नौखे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. या अगोदरच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये सुद्धा
या सगळ्या युनिटने चांगली कामगिरी केली होती. 50 धावा बनवल्या होत्या चेसिंग करत असताना. फुलटॉस इथे काढा लागते. अगदी टॉप एजला चेंडू जाऊन आदळतोय. टो एंड ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या करबी चेंडू आडून फेकी झाली. फक्त एक धाव घेण्याची संधी इकडे मिळालेली आहे. आज दिवसभर वातावरणाचा जर आपण विचार केला तर आभाळ आपल्याला निरभ्र वाटते जरूर, परंतु सूर्याची प्रखर किरणं इथे खेळपट्टीवर पडली नव्हती. त्याचमुळे काही विशिष्ट फलंदाज जर सोडले तर इतर फलंदाजांना तितकी चांगली फलंदाजी करता आली नव्हती. इथे काय झालेलं आहे, चेंडू सहित क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक चौकार. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड इथे जपता आलं नाही जय बजरंग मोहोगर संघाला. बघा, तुमच्या संघाचं नाव फक्त जय बजरंग वरून सुरू होऊन काय होत नसतं. क्रिकेट खेळताना तुम्हाला दर्जेदार क्रिकेट खेळावं लागतं. पायांमध्ये ठेवलेला चेंडू स्ट्रेट लाईक अन एरो, ड्राइव सीट, फील्ड स्पिन अवेलेबल, fielded that ball successfully, returns it. Meanwhile, one single has been completed by those batsmen and score is moving gradually up to 37 runs. This is the third over. Jayant is the bowler. He has conceded 6 runs without picking any wicket, and he is bowling third over. Jayant once again getting ready on the striking end. We can see Prakash with good knock. He is on 21 while facing 7 deliveries. This time lower full toss, a drive seat, cracking drive. Once again same fielder Nilesh comes underneath and returns it. Only one single available, nothing more than that. It means score is 38. Current run rate we can see 14.26 and projected score 58. This time try to slog it. There is a big valley, big gulf and big gap. Ball is racing towards the boundary line. Very fine. Out of the boundary line. 4 runs. Yorker length offered by Jayant, bowler. He has done good job. But slightly lucky there batsman, because ball went to the fences. Score is moving up to 42 runs. Once again Jayant to Deepak. Outside edge and taken by wicketkeeper. Yes, wicket goes down. This will be the second blow for Tirupati Khategar. Deepak departs. And this is the completion of third over. After 3 overs, score is 42 with the loss of 2 wickets. After losing toss, Tirupati boys Khategar are playing first inning, batting in first session. After 3 overs, 42 on the board with the loss of 2 important wickets. 3 षटक संपतायत. 42 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे प्रेम, जर्सी नंबर 33. प्रेम जरा घाईने चला आतमध्ये. शेवटचं षटक यानंतर फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. आता गोलंदाजाचा जर्सी नंबर सुद्धा 33 आहे. मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या फलंदाजाचा जर्सी नंबर सुद्धा 33 आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू. या अगोदर या गोलंदाजाने चांगलं षटक हाताळलं होतं नयनने. या अगोदरच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक ते हाताळत होते. पहिला चेंडू वाईड आलेला आहे. फुलटॉस सरळ जाऊन मला असं वाटतं चेंडू यष्ट्यांवर तर आदळला नाही, परंतु ज्या पद्धतीने यष्ट्यांच्या मागून अपील झालेली आहे आणि इथे हा चेंडू नो आहे. नो +2, एकूण 3 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. यॉर्कर करण्याचा प्रयत्न निश्चितच तिकडे केला गेला होता. हिट विकेट असावी, परंतु नो बॉल होता, त्यामुळे फलंदाज कदाचित तिकडे वाचलेले आहेत. येणारा चेंडू फ्री हिट. आकुटप्याचा चेंडू, त्यावर फुलचा फटका.
फ्री हिटचा योग्य वापर केलेला आहे फलंदाज प्रकाशने. प्रकाशला अत्यंत चांगला सूर सापडलेला आहे. प्रकाशची इथे कामगिरी बहरत चाललेली आहे. त्याच्या बॅटमधून आणखी एक मोठा फटका आणि आणखी एक तोफेचा गोळा आपण बघत आहोत आणि आणखी एकदा चेंडू सीमापार. षटकार आलेला आहे. 58 धावांपर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज कमी वयाचे आहेत, नौके गोलंदाज आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु इथे फलंदाज सुद्धा तितके अनुभवी नाहीत. परंतु यावेळेस त्या गोलंदाजाला योग्य टॅकल करत असताना चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रकाशची. या सामन्यामध्ये प्रकाशने आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार खेळलेले आहेत. 28 धावांवर खेळतोय. 280चा त्याचा स्ट्राईक रेट. 10 चेंडूचा सामना आतापर्यंत फलंदाज प्रकाशने केलेला आहे. मॅच बॉल इकडे मिळत आहे, त्याचमुळे त्या मॅच बॉलवर सामना यानंतर पुन्हा एकदा सुरू केला जाईल. 151 षटकार. आता षटकार आणि चौकार मधली दरी वाढत चाललेली आहे. यावेळेस आणखी एकदा पूल केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि त्या क्षेत्ररक्षकाला योग्य रीतीने नियंत्रण ठेवता आलं नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. असे जर तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचला तर अलीकडच्या क्रिकेटमध्ये या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत, स्वीकारता आले पाहिजेत. ते करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाला चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषेच्या वरून प्रवेश केलेला आहे, प्रवास केलेला आहे आणि षटकार मिळालेला आहे. एज लागली. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू. छेडछाड करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीची फलंदाजी करत होती फलंदाजाला असं वाटत होतं प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं आहे म्हणून, आणि त्यासाठीच इथे फलंदाज प्रयत्नशील असलेले आपण पाहिले. एज लागली आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झालेले आहेत. प्रकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी दाखल होत आहेत. 58 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघू शकतो. या षटकातील आणखी 3 चेंडू फेकायचे आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी, आणि या गोलंदाजाच्या जर्सीवर सुद्धा 33 2दा 3 हा नंबर आहे. नवीन फलंदाज सनी. या फलंदाजाने सुद्धा पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी दाखवली होती. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. आणखी एकदा इथे एज लागते. गोलंदाजाने वापसी करण्याचा निर्धार केलेला आहे, ठरवलेला आहे. ऍडजस्टमेंट योग्य रीतीने केलेली आहे लेनची, आणि त्याचमुळे आता यश मिळत आहे इथे गोलंदाज नयनला. नयनचा आणखी एक नेत्रदीपक. खरं तर इथे आपण चेंडू बघितला आणि फलंदाज बाद झालेले आहेत. 45 जर्सी नंबर असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनीच्या बाद होण्यानंतर दाखल होत आहे. जगदीश, फलंदाजाचं नाव सांग. रोहन. रोहन स्ट्रायकिंग एंडला. रोहन यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज इथे चेंडू खाली येतोय आणि आणखी एक विकेट इथे गोलंदाजाला मिळते. मला असं वाटतं या गोलंदाजाची या स्पर्धेतील अर्थात कोरावळेकर चषकातील ही विकेट हॅट्रिक आहे, आणि या चषकातील पहिला गोलंदाज आपल्याला मिळतो तो म्हणजेच जय बजरंग मोहोगर संघाचा, ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना खेळाडू कक्षामध्ये धाडलेला आहे. जय बजरंग मोहोगर संघाचा नयन ठरतोय या स्पर्धेतील पहिला विकेट हॅट्रिक टेकर बॉलर. या षटकाला सुरुवात झाली होती ती मला असं वाटतं 2 मोठ्या फटक्यांनी. वाईडने सुरुवात झाली होती, त्यानंतर नो बॉल आला होता, त्यानंतर 2 षटकार आले होते, परंतु तरीही हार न मानता जिद्दीने चिकाटीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने गोलंदाजी केली. 2 षटकार 1 नो. आतापर्यंत 14 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे फुलटॉस आडव्या बॅटने प्रहार करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. कैलास चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली झाली. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि बहुचर्चित 60 गाठण्यामध्ये यश मिळतं यावेळेस फलंदाजी करणाऱ्या तिरुपती बॉयज काटेगरला, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनचा जर आपण विचार केला तर पर्सनल कॉन्ट्रीब्युशन
फलंदाज प्रकाश राहिलं 34 धावांचं. दीपक गायकरने 13 धावा ऍड केल्या. 6 धावांवर जगदीश बाद झाला. रोहनच्या 2 धावा. सरमिसळ करत असताना 60 धावा धावपलकावर 61 धावांचं तगडं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे. ते म्हणजेच जय बजरंग मोहगर संघासमोर. पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये मोहगर संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतील. गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटका मिळून 21 आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत 18. एकूण 60 धावा बनल्या. 61 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल जय बजरंग मोहगर. ह्या धावा जर बनवायच्या असतील तर कैलासला जबाबदारी निश्चितच घ्यावी लागेल. त्याच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असेल. तिचं निर्माण तो कशा पद्धतीने करेल, हा रनचेस कशा पद्धतीने निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा दीपक बिराडे सर समालोचन कक्षामध्ये असतील. धन्यवाद. आसोळे त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव असा हा यानंतरचा सामना. दोन्ही संघाचे संघनायक 1 मिनिटाच्या आत आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक असेल. आसोळे आणि शिवप्रेमी शिरगाव. टाइम स्टार्ट्स नाऊ. तुमची वेळ सुरू झालेली आहे. महत्वपूर्ण सामना सुरू होतोय. अनेक धन्यवाद सुनील शेळके सर. ई ग्रुप मधील द्वितीय फेरीतीला दुसरा सामना. पहिल्या डावात आय थिंक 60 धावा बनवल्या तिरुपती बॉयज खाटेकडनं, ज्यामध्ये प्रकाशचं जबरदस्त योगदान. 4 षटकार 1 चौकार, इंडिव्हिज्युअल 34, 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याच कारणास्तव 60 धावेचा यशस्वी पल्ला गाठलाय तो पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना तिरुपती बॉयज खाटेकडनं. आणि द्वितीय सत्रात 61 धावेचं लक्ष्य गाठण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाची. कैलास आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत सलामीवीराच्या भूमिकेत नयन. स्वप्नीलजी सोमोते यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक नयननं पहिल्या डावामध्ये कॅरी केली. त्यासाठी 100चं कॅश प्राइज आहे. या नयन यंगस्टर आहेत, यंग टॅलेंट आहे. आपलं कॅश प्राइज कलेक्ट करा. पहिल्या बॉल सुरुवात दमदार झाली आहे. गॅप मोठा आहे. चेसर फिल्डरसाठी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक, मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात दमदार. जय बजरंग मोहगर कडून पलटवार, चौकार. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग असोले. ग्रुप सी मधील क्वालिफाईंग मॅच यानंतर आपल्या भेटीला येईल. अदितींच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. ऑन साइडला अक्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा घेऊन बॉल मागे फायनलेकला बॅकअप. एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचले पुढे. सध्या 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड. अजूनही 2 मॅचेस पेंडिंग आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. फिल्डिंग करणारा संघ तिरुपती बॉयज खाटेकर. सनी गोलंदाजी करतायत. शिवप्रेमी शिरगावनं टॉस जिंकलाय, ते बॉलिंग करतायत. बॅटिंगसाठी रेडी राहा जय बजरंग असोले. जसा सामना संपेल दोनही टीमनं सज्ज राहायचंय. फाइव ऑन बोर्ड. 5 धावा दाफलकावरती. सलामीवीराच्या भूमिकेत सध्या ओमकारला आपण स्ट्रायकर एंडला बघत आहोत. 60 धाब्याचं मोठं लक्ष गाठायचं आहे. 15.25 धाब्याची धावगती मेंटेन करायची आहे. सो पॉवर प्लेचं षटक निर्णायक असेल.
थोडे स्लाइड ऑन झाले सनी एससीडीज. बॉडी बॅलन्स आय थिंक त्यानं गमावलाय. त्याच कारणास्तव बॉडी बॅलन्स त्यानं गमावल्यानंतर ते थोडे पडलेले आहेत, मात्र ते रेडी आहेत, ते स्वतःला सावरत आहेत. थोडे गडबडले, धडपडले, चाचपडले जरूर, मात्र आय एम ओके हे त्याने ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांना सांगून दिलंय. 5 धावा 2 चेंडूवरती बनवण्यात आल्यात. सुरुवात चौकारानं झाली होती कैलासकडून, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याची सोबत देतो स्टाकर इनला ओमकार. शॉर्ट ऑफ गुडलीन तोदा फोर्स केला समोर. लॉंग ऑफचा फिल्डर थोडा दूर आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जशी सुरुवात कैलासची तितकाच दमखम पहिल्या बॉलवरती दाखवलाय तो बॅटर ओमकारनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावातील हा दुसरा चौकार. एक्स्ट्रा बाउन्स. बॉल मागे चालला. बॅकअप आलं एसटी रक्षकाच्या पाठीमागे फार लेगच्या फिल्डरचं. अचानक चेंडू राईट झाला. शॉर्ट ऑफ गुडलिंतवरून त्यानं टेक ऑफ घेतला. फलंदाज ओमकार देखील पूर्णपणे संभ्रमामध्ये राहिले, अचंबित झाले. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 9 धावा दाफलकावरती. शफल झाले त्यानंतर विषेपमध्ये फोर्स केला. लास्ट मोमेंटला स्ट्रोकची पोझिशन बनवली. फटक्याचं चयन बदललं, निवड बदलली. बॅकअप आलं डीप लॉंग ऑफ मधून. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 11. डबल 1 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 19 बॉल अजून या मॅच मध्ये 50 रनची आवश्यकता जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाला. स्टील 1 टू गो. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त दिशा दिले. वळवण्यात आला चेंडू. मिसफील्ड मिस्टेक. बॉल बाजूला गेलाय. दुसरी धाव ती देखील पूर्ण आणि चौकार गेला की नाही यासाठी आता पंचांनी टीव्ही अंपायरची विचारणा केलेली आहे. पाहिलं जाईल एक्झॅक्टली ज्यावेळेला क्षेत्ररक्षकानं बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला त्याचा पाय बाउंड्री लाईनला स्पर्श झाला की नाही ते आमच्या टीव्ही अंपायरच्या वतीनं पाहिलं जाईल आणि तदनंतर निर्णय ऑन स्क्रीन असेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. डिसिजन इज स्टील पेंडिंग. एससीडीज 4 हा चौकार आहे. चौकाराच्या सहाय्यानं पहिलं षटक संपलं. 61 धावेचा पाठला करत असताना प्रत्युत्तर दमदार केलंय. पहिल्या षटकामध्ये सरासरी राखली आहे ती जय बजरंग मोहगरनं. विदाउट लॉस 15 ऑन बोर्ड. 15 धावा दाफलकावरती. 2 चेंडूत 5 योगदान कैलासचं. 4 चेंडूत 10चं योगदान ओमकारचं, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. आणि या मॅचमध्ये संघर्ष अजून सोडलेला नाहीये हे पटवून दिलंय, दाखवून दिलंय आपल्या संघर्षमय वृत्तीनं जय बजरंग मोहगर क्रिकेट संघानं. निर्णायक षटक दुसरं सुरू झालंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. रोशन आणखीन एक यंग टॅलेंट यंगस्टरचा भरणा आहे तिरुपती बाज खाटेकर या टीमच्या स्क्वॉडमध्ये. जगदीशजी भाग्यवंत यांनी नवख्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, मात्र पाहिजे त्या संधीचं सोनं आता रोशनकडून केलं जाईल का. 18 चेंडू 46 हे समीकरण. 15.33 ची आवश्यक धावगती. लेफ्ट हँडर बॅटर कैलास भोईर ज्यांच्याकडे क्षमता आहे. पहिल्या मॅचमध्ये काय काउंटर अटॅक त्याने केला होता विथ द बॅट. तो फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला सामोरं जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी रोशन. स्पीडअप गरजेचं राहील तिरुपती बाज खाटेकर. यानंतरही अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात, लक्ष सुद्धा. पहिला बॉल फोर्स केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. सरीनं पकडलाय सुंदर झेल आणि पहिल्या बॉलवरती संपलाय. त्या ठिकाणी फलंदाज कैलास भोईरचा खेळ. पहिला धक्का.
शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, वेग चांगला पाहायला मिळाला, चांगला बाउन्स, अगदी फलंदाजाच्या शोल्डर हाईटनं बॉल फिनिश होतोय. पाठीमागे यष्टीरक्षक जगदीश भाग्यवंत यांच्या हातामध्ये जबरदस्त सुरुवात या षटकाची केली आहे. स्पेशली सनी पहिल्या षटकात मागडे ठरले होते, त्यानंतर कमबॅक पलटवार गोलंदाज रोशनकडून. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, वाईड लाईनला टार्गेट करणारा हा दमदार फुल लेंथ आपण पाहिला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला तो फसलेला आहे. न्यू बॅटर डी के भोईर अर्थातच दिनेश भोईरच्या त्याच्या अगेन्स्ट लागोपाठचे 2 डॉट. 15 चेंडूत आता 46 धावेची आवश्यकता. 46 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 15. शॉर्ट ऑफ गुडले, टॉपेज, झेलची संधी, फायलेगला क्षेत्ररक्षक, त्यानं फुलवला हाताचा पिसारा आणि चेंडूला आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतलं. फलंदाज बाद. आणखीन एक झटका जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाला. ते 15 धावेची भागीदारी जशी ब्रेक झाली या मॅच मध्ये शिरकाव करण्यात आलेला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाकडून. यानंतर ग्रुप सी मधील क्वालिफायर सामना आपण कव्हर करणार आहोत. जे बजरंग असोळे त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. तदनंतर ग्रुप ई मधील क्वालिफायर सामना असेल चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात इन ॲक्शन असेल चालू सामन्यातील विनर टीम. जसं 2 मॅचचं शेड्यूल अजूनही आपल्याला कव्हर करायचंय. स्पीडअप अपेक्षित आहे. स्वतः संघनायक संघ कर्णधार भूषण भोईर सध्या खेळण्यासाठी स्टॅकर रेनला. गोलंदाज तयार रोशन. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, विकेट किपर बीट, बॅट्समन देखील बीट. पंचांच्या इशाराची प्रतीक्षा एसीडीज, इट इज फ्रॉम बाईज. 1 धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पोहोचली ती सध्या 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकात बरोबर वेग होता, आवश्यक धावगती बरोबर गाठली होती, मात्र या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे ती गोलंदाज रोशननं. स्टील 1 टू गो. स्टॅकर एंडला ओमकार 4 चेंडू 10चं योगदान देताना चांगल्या टचमध्ये. 13 चेंडू 45 हे समीकरण. बॅकफुटवर आले, टॅप करतायत, कव्हर पॉइंट मधून बॉल काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, बॅक केलं जाईल तोपर्यंत आणखीन एक धाव. याचबरोबर निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता 1 लेग बायची धाव, तर त्याच मोबदल्यात 1 धाव विथ द बॅट, अशा फक्त 2च धावा या महत्वपूर्ण षटकात खर्च केलेल्या आहेत. त्या ठिकाणी गोलंदाज रोशननं त्या मोबदल्यात 2 झटके त्याने दिलेत. दोनही सलामीवीरांना त्यानं माघारी धाडलेले. 17ला 2 धक्के समीकरण या मॅचमध्ये. अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू अजूनही 44, 44 धाब्याची आवश्यकता. गोलंदाजीसाठी प्रेम येत आहेत. निर्णायक डावाचं षटक तिसरं सध्या सुरू झालं. 12 चेंडू 44, रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आता हळूहळू वाढली आहे. 22.00 धाब्याची आवश्यकता आहे प्रति षटका पाठीमागे जय बजरंग मोगरला. स्टॅकर एंडला ओमकार. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला, टर्न करण्यात आलाय. डिप बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल करतात ओमकार आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळेल. कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा. पहिल्या अटेमध्ये चेंडू व्यवस्थित अडवला होता, मात्र फेक थोडी लेट आली, त्याच कारणासह आपण बघत आहोत या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावा संख्या 19 आकड्यावरती. 11 चेंडू अजूनही विजयासाठी 42 धावेची आवश्यकता. ड्राईव्ह केलं समोर स्ट्रेट बॅटनं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडीशी मिसफील्ड मिस्टेक, प्रकाश होते, सेकंडचा कॉल दुसऱ्यांदा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या नॉस्टाकरेनला भूषण भोईर यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 पोहोचली. 21-21. 10 चेंडू 40 धावा आहे समीकरण. प्रत्येक बॉलवरती चौकारच हवाय. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढलाय. आस्किंग रन रेट मध्ये वाढ झालेली आपण बघत आहोत. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस ड्राईव्ह केला समोर. रोशनचा बॅकअप लॉंग ऑन अवेलेबल झालाय. एक सिंगल मिळेल, सेकंडचा कॉल सुरू होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ओमकार नॉन स्ट्रायकर एंडला धावची झालेले आहेत. अनाठाई प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात आता ओमकारला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणखीन एक झटका जय बजरंग मोहगर क्रिकेट संघाला.
9 चेंडू 39 हे समीकरण. न्यू बॅटर निलेश सध्या मैदानावरती पोहोचत आहेत. थोडे फास्टली पोहोचा निलेश, कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. सामना आता थोडासा आउट ऑफ नेटवर गेलेला आहे बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग मोहगर क्रिकेट संघापासून. 9 चेंडू 39 हे समीकरण या मॅचमध्ये. पॉवरप्लेमध्ये सुरुवात दमदार होती, मात्र दुसऱ्या षटकात रोशननं फलंदाजीचं कंबरड मोडलं आणि या षटकात सध्या दबदबा गोलंदाज प्रेमचा. कॉट अँड बोलचा चान्स आणि त्याही संधीचं सोनं. फलंदाज बाद. आणखीन एक झटका जय बजरंग मोहगरला. तू चल मैं आया अशी परिस्थिती. षटका 8 चेंडू 39 हे समीकरण. न्यू बॅटर योगेश सध्या मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये देखील प्रेमनं प्रतिभा संपन्न गोलंदाजी केलेली आहे. सुरुवात थोडीशी सनीची खराब होती. रोशनचं बाकाप आलं. तिसऱ्या षटकात छाप पुन्हा एकदा सोडली आहे ती गोलंदाज प्रेमनं. स्टील 1 टू गो. फुल लेंथ होता बॉल, मागे चालला सिडीज. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 7-39 हे समीकरण. 22 धावा स्कोरबोर्डवर. प्रत्येक बॉलवरती आता मोठा स्ट्रोक्स हवाय. गल्लीपासून दिल्लीचं अंतर कापायचंय तर हवाई यात्रा एअर स्ट्राईकच करावी लागेल जय बजरंग मोगरला. प्रयत्न सुरू आहे, मात्र मिस टाइम फटका. लॉंग ऑनला बॅकअप आलं. फिल्डरचं चांगलं जजमेंट. आणखीन एक सुयश मिळते गोलंदाज प्रेमला. फलंदाज बाद. योगेश माघारी परत आहेत. षटकं 3 संपली. 22ला 5 लॉस. 6 चेंडू. आवश्यकता 39 धाब्याची. 6-39. पासली पोचा. न्यू बॅटर अमोल मैदानामध्ये पोहोचत आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर अंतिम षटकात भारतची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. 6 चेंडू 39 धावा आहे समीकरण. पहिल्या डावात प्रकाशनं जबरदस्त बॅटिंग केली. इंडिव्हिज्युअल 34 धावेचं योगदान त्याचं आलं. त्याच कारणास्तव 60+ धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांमध्ये एक वेगळी ऊर्जा मात्र संचारलेली आपण बघत आहोत. न्यू बॅटर अमोल. स्ट्रायकर एंडला संगनायक भूषण. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉल, त्यावरती 1 धाव पूर्ण करण्यात आलेले. वाईट +1 एक्स्ट्रा 2 धावा मिळतील. एक्स्ट्रा 2च्या बढतीने धावासंख्या 24-24. गोलंदाजीसाठी पाहिलं तर भारत येत आहेत. पहिल्या डावाचं हे अंतिम अखेरचं निर्णायक षटक. सुरुवात वाईट +1 झालेली आहे भारतची. सहा 37 हे समीकरण. बाकाबाला यष्टीरक्षकाचं बिगिट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. फलंदाज अमोलचा. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. लक्ष आता दूर. फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक. 5 चेंडू 37 हे समीकरण आपण बघत आहोत. सुरुवात एक्स्ट्रानं झाली होती, मात्र डॉटनं कमबॅक गोलंदाज भारतकडून. फुलटॉस होता. ड्राईव्ह केला समोर. प्रेमकडून थोडंसं मिस जजमेंट झालं. बॅकअप आलेले लॉंग ऑफ वरून आणखीन एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं पोहोचली ती 25-25 आकड्यावरती. 4 चेंडू 36 हे समीकरण या मॅचमध्ये. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं जाईल का? भूषण भोयर यांच्या बॅटमधून 1-2 षटकार येईल का? ऑन साईडला वलवला क्षेत्ररक्षक. मिडविकेटला थोडे दूर आहेत. गॅपमध्ये खेळतात. प्रॉपर प्लेसमेंट. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. थोडा उशीर झाला, मात्र धावफलकाला दिलासा देणारा, गती देणारा हा चौकार जरूर आला. चौकारानं धावसंख्या 29. 3 चेंडू 32 ची आवश्यकता. पराभवाचं अंतर कितपर्यंत कमी केलं जाईल संघनायक भूषण भोयरच्या बॅटमधून. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पाहायचं फिनिशिंग टच ते कसा देतील. विजय तर फार दूर आहे, मात्र प्रयत्नशील त्यासाठी व्हावं लागेल. स्टेट बॅटर लॉफ्ट केल्या समोर. फिल्डर लॉंग ऑफ से पोहोचले. संघनायक माघारी परतला. भूषण भोयरची पारी संपुष्टात. आणखीन एक झटका.
2 चेंडू 32 धावे समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. शिवप्रेमी शिरगाव त्याचबरोबर जय बजरंग असोळे. दोन्ही संघाने यानंतर सज्ज राहायचं लक्ष सुद्धा. आज दोन्ही टीमचं जबरदस्त क्रिकेट आम्ही पाहिले. दोन्ही टीम चांगल्या फॉर्ममध्ये. कंप्लीट युनिट दोन्ही टीमकडे आहे. पाहायचं ग्रुप सी मधून कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. फुल टॉस स्टॉपेज झेलची संधी. संघनायक जगदीश भाग्यवंत यष्टीरक्षकाची भूमिका आणि ती भूमिका अदा करत असताना देत आहेत गोलंदाजाला बॅकअप. आणखीन एक झटका. धाव घेण्याचा मानस झाला नाही. याचबरोबर हा सामना संपला आणि सामना जिंकला तो तिरुपती बॉयज खाटेकरनं. ग्रुप ई मधून 2 सामने जिंकून हा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये. मनपूर्वक अभिनंदन तिरुपती बॉयज खाटेकर. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात भूषण भोईर आणि त्यांचं संपूर्ण युनिट अर्थातच टीम जय बजरंग मोगरला. सामन्याचा सामनावीर 12 चेंडू 4 षटकार 2 चौकार 309च्या स्ट्राईक रेटनं 34 धावा त्यानं बनवल्या. तो प्रकाश ठरलाय सामन्याचा सामनावीर. आणि ज्या नयननं पहिल्या डावात विकेट कॅरी केली होती